पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आम्ही वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील ग्राउंड रियालिटी चेक करतोय। कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे, तेथील स्थानिक प्रश्न काय आहेत, कोण खासदार होईल, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे जाणून घेतोय। याचाच भाग म्हणून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी शिरूर लोकसभेचा आढावा घेतलाय। शिरूर शहरातून जनसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। पाहुयात शिरूरकरांच्या मते कोण होईल शिरूरचा खासदार। नमस्कार, आपण पाहताय संध्या लाईव्ह। मी आज शिरूर लोकसभेचा आढावा घेतोय आणि मी आज शिरूर बस स्थानकात आहे आणि शिरूरचा आढावा घेत असताना सर्व आपण आता इथं जे प्रवासी आहेत, काही स्थानिक प्रवासी पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की इथलं जनमत काय आहे, कोणाच्या पाठीमाग शिरूरकर उभे राहणार। लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे। यंदा कुणाला साथ द्यायची, अमोल कोल्हेंना का आढळराव पाटलांना? आढळराव पाटलांना साथ द्यायची। का बरं आढळराव पाटलांना? आढळराव साहेब पहिल्यापासून माणसातले आणि जनतेशी कायम संवाद साधणारे, जनतेची समस्या सगळ्या दूर करणारे आढळराव साहेब आहेत। कोल्हे साहेबांनी 5 वर्षात किती वेळा शिरूर मध्ये चक्रा मारल्या, जनतेशी काय संवाद साधला हे त्यांनीच त्यांना विचारावं। तुम्ही काय सांगाल? आढळराव पाटीलच, कारण ते व्यवस्थित जाणकार नव्हते आणि व्यवस्थित आहे, त्यांचे काम पण भरपूर आहे। अमोल कोल्हे साहेबांनी काही काम नाही केलेले 5 वर्षात, काहीच नाही। त्यांनी असं दाखवून द्यावं की शिरूरला असं भेट दिली किंवा असं। तुम्ही कुठं राहिलाय? मी शिरूर मध्येच काचाळीमध्ये राहिला आहे। अमोल कोल्हे साहेबांनी फक्त नाटक आणि पिक्चर हेच काम करावी, राजकारण नाही करावं। राजकारणामध्ये योग्य नाही मार्गदर्शन, हेच माझं म्हणणं आहे, बाकी काही तर ही शिरूर मधील आपण काही प्रतिक्रिया घेतोय। अजून आपण काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत। शिरूर बस स्थानकावरून काही स्थानिक नागरिक पण आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठले हो? आम्ही शिरूरचे। बरं, आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे, आता मतदान आहे 13 तारखेला शिरूरचं, बरोबर? तर आता खासदार विद्यमान अमोल कोल्हे आहेत आणि त्यांच्या विरोधात आढळराव पाटील आहेत। तर काय तुम्हाला वाटतंय, कुणाला यंदा संधी द्यायची? काय आता सध्या ना राजकारणात आहे ना, इंटरेस्टच राहिलेला नाही, कारण कोण कोणत्या पक्षात जाईल, कुठं काय करेल सांगता येत नाही सध्या। त्याच्यामुळे आता ज्याला कोणी उभा राहा, काही घ्या, कोणाला काही घेणं देणं राहिलेलं नाही। जो विकास चांगला करेल त्याच्या मागे लोक राहतील। आपण शिरूर शहरामधून काही नागरिकांशी संवाद साधतोय। हे शिरूर मधील विसावा हॉटेल च्या समोर आहे मी आता। काही नागरिक आहेत, तुम्ही कुठले हो? इथले शिरूरचे स्थानिक, शिरूर ग्रामीणला स्थानिक आहे। तर आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे, रणधुमाळी सुरू झालेली, अमोल कोल्हे आहेत मैदानात आणि आढळराव पाटील आहेत। तर यंदा आता कुणाला संधी द्यायची, कुणाच्या मागे उभे राहणार? संधी देण्याच्या संदर्भात जर विचार केला तर ज्यांनी देशासाठी काम केले, खरोखर देशासाठी काम केले 70 वर्ष, त्यांच्या विचारांना साथ द्यायची ठरवलेली जनतेने। ज्यांनी 70 वर्ष खरोखर काम केले आणि ज्यांनी जाहिरातबाजी केली त्यांच्या विरोधात जायचं ठरवलं। त्याच्यामुळे पवार साहेबांच्या विचारांशी संलग्न राहून त्यांच्या उमेदवाराला साथ द्यायची, असं मानस आहे सर्वांचा। तुम्ही काय सांगाल, कुणाच्या पाठीमागे उभे राहतात? मोठे साहेब पवार साहेबांच्या विचाराशी संमत राहून काम करायचे। खासदार अमोल कोल्हेंना परत संसदेत पाठवायचं। तुम्ही काय सांगाल? अमोल कोल्हे साहेब। कितीचं लीड मिळेल? लीडचं नाही सांगू शकत, पण निश्चित कोल्हे साहेब परत निवडून येतील। 15 वर्षातलं आढळरावांचं काम नाही, आढळरावांना मतदान केलं असतं आम्ही, शिरूरच्या जनतेसाठी निवडून आल्याच्या नंतर परत कधी ते शिरूर फिरकलेच नाही। तसे कोल्हे साहेब पण नव्हते येत, पण जे पक्षाशी एकनिष्ठ नाही राहिले आढळराव साहेब, त्यांना मतदान कसं काय करायचं? ज्या दिलीप वळसे पाटलांचं त्यांचं एवढं वैर होतं, लोकांनी त्यांच्यासाठी वाईटपणा घेतला आणि आज ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले। आम्ही का आढळरावला मतदान करायचं? आम्ही कोल्हे साहेबच चालवणार। निष्ठेचा प्रश्न आहे। या तिघांनी सांगितलंय की आम्ही आढळरावांना मतदान करणार नाही, तर आम्ही कोल्हे साहेबांच्या पाठीमागे उभं राहणार, कारण का कोल्हे साहेब एकनिष्ठ राहिले पक्षाशी आणि कुठलंही पक्षांतर केलं नाही। अशा काही आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय अजून शिरूर मधून। शिरूर शहरामधून आपण काही प्रतिक्रिया घेतोय। आता इथं पान विक्रेते आहेत, आस्वाद पान शॉपवाले। तर काय सांगाल तुम्ही, आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे, आता यंदा कुणाला साथ द्यायची, आढळरावांना संधी द्यायची का खासदार अमोल कोल्हेंना परत संसदेत पाठवायचं? यावेळेस बदल करू, खासदार आढळरावांना संधी देऊ। यावेळेस आढळरावांना संधी देणार।
तर हे पान विक्रेते आहेत, यांनी सांगितले आढळरावांना संधी देणार. अशा आपण अजून काही व्यावसायिक स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय शिरूर शहरामधून. हॉटेल आस्वाद अँड बेकर्स ह्या हॉटेलच्या समोरून शिरूर शहरातून आपण काही प्रतिक्रिया घेतोय. इथं काही नागरिक आहेत आणि यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तरुण वर्ग आहे इथं. तर काय सांगाल, आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली. आढळराव पाटील रणांगणात आहेत, कोल्हे साहेब आहेत, तर कुणाला संधी द्यायची यंदा? कोल्हे साहेबांना. का बरं कोल्हे साहेबांना? 3 प्रतिमा आहे. आढळराव पाटील मागचे 15 वर्ष होते, त्यांना संधी दिलेली आहे. यावेळेस परत आता एकदा कोल्हे साहेबांना देऊ संधी. तुम्ही काय सांगाल? आढळराव पाटील. आढळराव पाटील का बरं? आढळराव पाटील चांगलं काम आहे. खासदार नसताना वाड्या शहर विकासांना मागील 10 महिन्यात चांगल्यापैकी भरीव निधी दिलाय. शिरूर शहराला कमीत कमी 90 कोटींचा निधी दिलाय. पाण्याची योजना मंजूर करून आणि चांगलं काम आहे. त्यामुळं आढळरावांना पसंत. तुम्ही काय सांगाल? शिवाजी दादा आढळराव पाटील. का बरं आढळराव दादा? शिरूर शहरामध्ये जवळजवळ 100 ते 125 कोटीचा निधी खासदार नसताना त्यांनी या ठिकाणी दिलाय आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी शिरूर शहरामध्ये 1 रुपयाचे सुद्धा काम केलेलं नाही. त्यामुळे शहरामधून आढळराव पाटलांना चांगल्यापैकी मताधिक्य राहील आणि ते विजयी होतील. तुमचं काय मत आहे याबद्दल? डॉक्टर अमोल कोल्हे. डॉक्टर अमोल कोल्हे. 2 जण अमोल कोल्हे आणि 2 जण आढळराव पाटील असे एका टेबलवर बसलेले आहेत आणि त्यांच्या या गप्पा रंगलेल्या आहेत. आपण असं प्रत्येक भागातून जाणून घेतोय की तरुण वर्गाचं एका गाडीवर फिरतात, 2 मतप्रवाह असतात. हे एका टेबलवर आहे, 2 मतं इकडे 2 मतं इकडे. तर अशा अजून जाणून घेतो. तुम्ही काय सांगाल, आढळराव पाटील का अमोल कोल्हे? डॉक्टर अमोल कोल्हे. का बरं अमोल कोल्हे? आता त्यांनी म्हणल्याप्रमाणे ते 2 पक्षाचे सदस्य आहे. हे राष्ट्रवादी युवकचे अजितदादा गटाचे शहराचे अध्यक्ष आहे. तसा मी युवा सेनेचा शहर प्रमुख आहे शिरूरचा. तर आम्ही महाविकास आघाडीच्या नात्याने आढळरावच विरोधच करू ना. आम्ही कोल्ह्यांचंच काम करणार. साहजिक. उबाटा गटाचे तुम्ही पदाधिकारी. आढळराव गेले 15 वर्ष आम्ही महायुतीमध्ये होतो, त्यांचं काम करतच आलोय ना. आता नाही करायचं ना. आता आम्हाला मातोश्रीचे आदेश आहे. आता कसं करणार? कितीचा लीड मिळेल कोणाला? कोल्हे साहेबांना. 5000चा मिळू दे, पण विजय त्यांचा निश्चित आहे. तर कोल्हे साहेबांचा विजय निश्चित आहे. अशा आढळराव पाटील का अमोल कोल्हे? माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे उमेदवार उभे आहेत किंवा जे खासदार होते, जे माजी होते, जे आजी आहेत, या सगळ्यांना माझं एकच विचारणं आहे की मराठा समाजासाठी त्यांनी संसदेत अथवा राज्यसभेत असू द्या किंवा विधानसभेत असू द्या, विधान परिषदेत असू द्या, कुठल्या नेत्यांनी मराठा समाजासाठी आवाज उठवला? मग आम्ही मराठा समाजाने का त्यांची कोणाची बाजू घ्यावी? ज्यांनी आमच्या मराठा समाजासाठी जर केलं असेल, आमच्या आरक्षणासाठी जर काही प्रश्न मांडले असतील, तर आम्ही निश्चित त्यांची बाजू घेऊ. तुमच्याच माध्यमातून आम्ही विचारतो आणि तुमच्याच माध्यमातून आम्हाला उत्तर कळू द्या की मराठा समाजासाठी काय केलं. आणि जर ह्यांनी आवाज उठवला नसेल कुणी, तर मराठा समाजानेही ठरवलेलं आहे की आपला आवाज मतदानातनं कसा द्यायचा यांना, तो बॉम्ब तुम्हाला निकालातनं कळेल. मराठा समाजाचा रोष या ठिकाणी शिरूर मध्ये पाहायला मिळतोय. काय सांगाल तुम्ही, कोल्हे साहेब का आढळराव पाटील? दोन्ही पण नाही. आम्ही सध्या जरांगे पाटील म्हणतील तसंच. मी माजी शहरप्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. पण आमच्या समाजासाठी कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही नेत्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्यामुळं जे जरांगे पाटील ठरवतील तेच आम्ही करू. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? जरांगे पाटील म्हणताल तेच त्यांनी. हो, ते जे सांगताल तेच आम्ही करणार. बाकी नाही काय. कोणत्या नेत्याला नाही ओळखत आम्ही. ते ठरवतील तेच धोरण आणि ते ठरवतील तेच धोरण. फक्त ओनली जरांगे पाटील. मराठा आरक्षणासंदर्भात या तिघांनी पण मत व्यक्त केलेले आहे आणि आरक्षणाचा मुद्दा मांडलेला नाहीये असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं जरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही उभे राहू, असं या शिरूरकरांचं म्हणणं. सभेच्या रणांगणाबद्दल आता कुणाची हवा आहे शिरूर मध्ये? शिवाजीराव आढळराव पाटील. शिवाजीराव आढळराव पाटील. मग अमोल कोल्हेंचं काय 5 वर्षातलं काम आवडलं नाही शिरूरकरांना? अमोल कोल्हे फिरकलेच नाही ना कुठे 5 वर्ष. आता मी अन्नापूरचा आहे. आमच्या अन्नापूर मधून आहे ना एक गैनीनाथ मंदिर आहे आणि तिथून एमआयडीसी मध्ये रोड जातो. कमीत कमी 2.5-3 किलोमीटरचा रोड आहे. तर दादांनी 4.5 कोटी रुपये देऊन तो रोड म्हणजे फायनल केलाय आतापर्यंत. आणि आता वाहतूक पण चालू झाली तिथं. म्हणजे 15 वर्षात खासदार असताना का खासदार नसताना? नाही, नसताना.
खासदार नसताना त्यांनी रोड केला नाही केला आणि अमोल कोल्हेंनी काही तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी काही नाही केलं. तर अशा स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की आढळराव पाटील काम करतात, जरी सत्तेत नसले, खासदार नसले तरी पण त्यांच्याकडून कामं होतात, असं आपण शिरूरकरांचं मत जाणून घेतोय. तर काय सांगाल आता या दोघांपैकी तर प्रमुख लढत आहे दोघांच्यात, तर कुणाला संधी देणार तुम्ही शिरूरकर? माझ्यासारख्या सर्वसामान्य शिरूरकरांना असं वाटतं की शिरूरच्या समस्या सोडवणारा आणि शिरूरच्या विद्यार्थ्यांचा असेल किंवा वंचित दुर्बल घटकाचे प्रश्न सोडवणारा उमेदवार आम्हाला हवा. आता गेल्या आम्ही काही दिवसापासून पाहतो हे दोन्ही उमेदवार आम्ही आजमावलेले आहे. आम्हाला एक नवीन पर्याय पाहिजे होता, पण आता ठीक आहे, जो कोणी उमेदवार उभा राहील, जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडेल, त्या उमेदवाराच्या पाठीशी नक्कीच आम्ही शिरूरकर म्हणून नक्की उभे राहू. मंगलदास बांदल यांनी अपक्ष फॉर्म भरला, तर त्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहाल का? कोणाच्या पाठीमागे उभं राहण्यापेक्षा जो आमच्या सर्वसामान्य जनतेचं काम करेल आणि आम्हाला त्याच्याकडून असं वाटेल की हा आमचं काम करू शकतो, त्याच्या पाठीशी आम्ही नक्कीच उभे राहू. चाचा तुम्ही काय सांगाल, यंदा कुणाला संधी द्यायची खासदार म्हणून? खासदार अमोल कोल्हे. अमोल कोल्हे तुतारी? बस ती तुतारीच वाजवायची. तुतारी वाजवायची? चाचांचं तर ठरलंय तुतारी वाजवायची. काही पण करा, घर बदलणार तर आम्ही नाही बघत. हे घरात 4 दिवस ते घरात 4 दिवस दिवा लावणार नाही पाहिजे, एकच घर चालवणार पाहिजे. तर असं काही मत आहे सामान्य शिरूरकरांचं की निष्ठा महत्वाची. शिरूर शहरामधून अजून काही प्रतिक्रिया आपण घेतोय. काय सांगाल काका, आता लोकसभेचे इलेक्शन सुरू झालेले, आढळराव पाटील रानांगणात आहेत, तसेच डॉक्टर अमोल कोल्हे पण आहेत, तर यंदा कोणाला साथ द्यायची? आला तर आढळराव येईल. आढळराव निवडून. का बरं आढळराव? जुना माणूस. हा का? 15 वर्ष होते ना पण ते. आपण असू द्या ना, मग काय आता त्याला काय. अमोल कोल्हेंचं कार्य नाही का 5 वर्ष? असं नाही, आढळराव येईल. आढळराव येतील असं तुमचं स्पष्ट मत आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, कारेगाव. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.